स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी एकसंधपणे लढणार की तात्पुरता घटस्फोट घेऊन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार हा प्रश्न चर्चेत आहे। निवडणुकीच्या रिंगणात कदाचित सोयीनुसार सत्ताधारी महायुतीतील पक्ष काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील, परंतु ही शेवटची लुटपुटूची लढाई ठरणार आहे, त्याला पर्याय नाही। राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले स्थानिक पातळीवरील राजकारणात सत्तेसाठी एकत्र येतीलच आणि जिथे त्यांची सत्ता येणार नसेल तिथे त्यांच्या एकत्र असण्याला किंवा नसण्याला फारसा अर्थ नसेल। परंतु या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या खरोखर किती जवळ आहेत किंवा किती दूर याचे स्पष्ट दर्शन होऊ शकते। पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार कमालीचे नाराज असल्याचं बोललं जाते। हे प्रकरण जाणीवपूर्वक लीक करण्यात आलंय आणि त्यात सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाचा किंवा गटाचा हात असल्याचा त्यांना संशय आहे। फडणवीस तिन्ही पक्षाची मोठ व्यवस्थित बांधून आहे, परंतु त्यांचेही अंतर्गत राजकारण सुरूच असते। काही विशिष्ट प्रकरणे उघडकीस येणे, ती उघडकीस येण्याची टायमिंग, त्यानंतर क्लीन चिट वगैरे प्रकार पाहता फडणवीस दोन्ही सोबत्यांना खेळवत तर नाहीत ना, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे। म्हणायलाही महायुती असली तरी भाजपच्या दृष्टीने ही तात्पुरती तडजोड आहे। दोन्ही सोबत्यांचे ओझे भाजप फार काळ सहन करणार नाही, परंतु हे ओझे आपल्या खांद्यावरून भिरकवण्यापूर्वी या दोन्ही पक्षांची राजकीय उपद्रव क्षमता पुरती नेस्तनाबूत करण्याची खेळी भाजप खेळत तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही मजबुरी आहे की त्यांना भाजपची दडपशाही सहन करावी लागणार आहे। भाजपचा आधार बाजूला झाला तर या दोन्ही पक्षांची अवस्था खूप वाईट होऊ शकते। कदाचित त्यांच्या समोर एकतर भाजपात विलीन होणे किंवा आपल्या मूळ पक्षात परतणे हेच पर्याय असतील आणि हे दोन्ही पर्याय राजकीय दृष्ट्या या दोन्ही नेत्यांचे प्रचंड नुकसान करणारे असेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।